एप्रिल महिन्यापासून राज्यातील तापमानाचा पारा प्रचंड वाढलाय। अनेक भागांमध्ये तापमानाने उच्चांक गाठलाय। उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेत। राज्यातील अनेक भागात सध्या मान्सूनपूर्व पाऊस होत असल्यानं काही प्रमाणात दिलासा मिळतोय। मात्र मान्सून कधी दाखल होणार याचे वेध आता सर्वांनाच लागलेत। या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून मान्सूनच्या आगमनाबाबत अंदाज जाहीर करण्यात आलाय। त्यानुसार मान्सून 19 मेच्या आसपास दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटाच्या परिसरात दाखल होईल। त्यानंतर नैऋत्य मोसमी वारे हे मान्सूनचं भारतातील प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये प्रवेश करतील। हवामान खात्याकडून अद्याप मान्सूनच्या केरळमधील आगमनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। एरवी मान्सूनचा पाऊस 21 मेच्या आसपास अंदमानमध्ये दाखल होतो। अंदमानमध्ये सुमारे 24 तास पाऊस पडल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचं जाहीर केलं जातं। मात्र यंदा मान्सून 2 दिवस आधीच अंदमानात सक्रिय होण्याची शक्यता आहे। त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल बंगालच्या उपसागरातील वातावरणाच्या स्थितीवर अवलंबून राहणार आहे। मान्सूनच्या वाटचालीत कोणतेही अडथळे न आल्यास साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल। त्यानंतर महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन 8 जूनच्या आसपास होण्याची शक्यता आहे।